सध्या मराठी मालिकांमध्ये एक वेगळाच ट्रेंड पाहायला मिळत आहे। प्रत्येक मालिकेमध्ये दर महिन्याला एक लग्न सोहळा पाहायला मिळतो। लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेतही सध्या पार्थ, काव्या, जीवा, नंदिनी यांच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू आहे। या लग्न सोहळ्याचा प्रमोशन देखील मोठ्या प्रमाणात केला जात आहे। मात्र हे सर्व पाहून प्रेक्षक आता प्रचंड संतापले आहेत, कारण खऱ्या लग्नासारखे सोहळे आणि मंदिरात जाऊन जोडीने दर्शन घेणे हे जरा भान ठेवून वागा असे म्हणत प्रेक्षक संतापले आहेत। मालिका सृष्टीत श्रीमंतांसारखे लग्न सोहळे साजरे केले जातात। आता हा ट्रेंड सगळ्याच वाहिन्यांनी चालवलेला बघायला मिळतोय। मात्र या मालिकांच्या प्रसिद्धीसाठी आता खऱ्याखुऱ्या केळवणाचे थाटही सजायला लागले आहेत। मालिकेतील नायक नायिकेचे केळवण साजरे करणे, वरात मिरवणे आणि आता तर चक्क जोडीने देवदर्शन करणे या गोष्टी कुठेतरी आता अति होत आहेत आणि हा सर्व प्रकार पाहून प्रेक्षकांनी जरा भान ठेवा असे म्हणत राग व्यक्त केला आहे। लग्न सोहळे साजरे करण्याइतपत सर्व काही ठीक होतं, मात्र गेल्या काही वर्षात डेस्टिनेशन वेडिंग, केळवण असा काहीसा घाट मालिकांमध्ये बघायला मिळत आहे। त्यामुळे या गोष्टी केवळ काल्पनिक कथेपुरताच मर्यादित असाव्यात, जेणेकरून ही लग्न लोकांना खरी वाटू नयेत असे मत आता प्रेक्षकांनी व्यक्त केले आहेत। तर या संदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे, कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।